नमस्कार. आज आपण कोलंबी मसाला बनवतोय. त्यासाठी लागणारं साहित्य: ही कोलंबी, ही धणा जिरा पावडर आहे, जिरा नाही फक्त धण्याची पावडर आहे, लाल तिखट, हळद, कांदा, कढीपत्ता, टोमॅटो, कोथिंबीर आणि आलं आहे. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातली, 2 मिरच्या घातल्यात, हे एकत्र सगळं वाटून आपण फोडणी करतोय. कांदा आणि कढीपत्ता घातलाय. कांदा चांगला जरा भाजू दे, लालसर करूया. आता कांदा आपला भाजत आलाय. आता आपण आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर याची पेस्ट घालूया. 2 चमचे घातले आणि थोडीशी टाकली वरती. ते जरा परतून घेऊया. लसूण परतून घेतले तेलामध्ये, कांद्यामध्ये. आणि आता आपण टोमॅटो घालूया. 1 टोमॅटो घेतला. आता हळद घालूया थोडे, अर्धा चमचा. 1 चमचा लाल तिखट, आपला घरगुती मसाला. आणि धणा पावडर आहे 1 चमचा. हे सगळं आता परतून घेऊया आणि मग कोलंबी घालूया. आता आपण याच्यामध्ये कोलंबी घालूया. धुवून चांगली मीठ लावून ठेवली होती. लहान 1 चमचाला मिरची पावडर टाकली आहे कलरसाठी. आणि आपला घरगुती मसाला 1 चमचा घातलेलाच आहे. आता आपण मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी घालायचं, जास्त नाही, आपल्याला सुकीच बनवायची आहे ना. मीठ टाकते. अंदाजाने मीठ घालायचं, कारण पहिल्यांदा धुतल्यावर मी मीठ लावून ठेवलं होतं ना, म्हणून आता जास्त नाही घातले. आता थोडंसं पाणी घालूया बस. म्हणजे सुकी चांगली आपली कोलंबी, मसाला कोलंबी होईल. आता 10 मिनटं ठेवूया अशीच शिजू दे बारीक गॅसवर. गॅस कमी करायचा स्लो. आपला आता कोलंबी मसाला तयार झालेला आहे. तुम्ही बनवून बघा. धन्यवाद.